नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव कामठे. मुंबईवरनं इनोवा गोल्डच्या प्रेझेंटेशन मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 3 महिन्यापासून या कंपनी बरोबर मी काम करतोय ॲज अ इंटरनॅशनल सेल्स मॅनेजर म्हणून पार्ट टाइम मध्ये. आज आपण एक 60 मिनिट्सचा एक वेबिनार मराठीमध्ये अटेंड करणार आहे. महाराष्ट्रातून, देशातनं आणि आपले बाहेरचे पण जे आपले क्लायंट गेस्ट आलेत त्या सगळ्यांचं मी अगेन वेलकम करतो आणि आजचं मराठीतलं वेबिनार स्टार्टअप करतो. काही आपले लोक नॉन महाराष्ट्रीयन आहेत तर कदाचित थोडं मराठी त्यांना क्लिअर नाही होणार, तर मध्ये मध्ये हिंदी किंवा इंग्लिश वर्ड मी वापरत जाईल तुमच्या परमिशननुसार. आणि साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये हा विषय कन्सेप्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे. इनोवा गोल्ड प्रेझेंटेशन. काय इनोवा गोल्ड? व्हॉट इज इनोवा गोल्ड? मित्रांनो, इनोवा गोल्ड बेसिकली एक ऑनलाईन स्टोर आहे, म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम वगैरे सेम लाईक वे. पण या ठिकाणी आपल्याला सोन्याचे प्रोडक्ट्स म्हणजे सोन्याचे इनगोट्स, बिस्किट्स हे खरेदी विक्री आपण करू शकतो. आणि यासोबत आपले जे कॉस्मेटिक्स आहेत, नॅचरल कॉस्मेटिक्स गोल्ड फॉर्म मध्ये आहेत, ते सुद्धा आपण विकत घेऊ शकतो, विकू शकतो, गुंतवणूक करू शकतो. म्हणजे इट्स अ सिंपल ऑनलाईन स्टोर. याचे डायरेक्टर कोण आहेत आपण त्याबद्दल बघू. मिस्टर सँडी लॅमोट, इनोवा गोल्ड डायरेक्टर, फाउंडर. यांच्याबद्दल सांगायचं थोडक्यात तर गेल्या जवळजवळ 10 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव यांना गोल्ड बिझनेस मध्ये आहे. वेगवेगळ्या चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजमेंट लेवलला, इंटरनॅशनल लेवलला, ग्लोबली यांनी काम केलंय. हा त्यांचा अनुभव आपल्याला खूप कामाला येणार आहे. आपल्या दुसऱ्या ज्या डायरेक्टर्स आहेत मिस ओलेसा लेयर, गेल्या 12 पेक्षा जास्त वर्षांपासून त्या गोल्ड इंडस्ट्रीमध्ये ऑनलाईन मध्ये काम करताय. वर्ल्ड वाईड त्यांची टीम आहे. मास्टर माइंड थोडक्यात आपण म्हणू शकतो बिझनेस स्ट्रॅटेजी, बिझनेस प्लॅन बद्दल. आणि या दोघांचाही एक मोठा अनुभव हा इनोवा गोल्डला खूप प्लस पॉइंट आहे. आपले जे तिसरे डायरेक्टर आहेत मिस्टर शाहिद, इज अ बेसिकली डॉक्टर शाहिद सय्यद, अहमदाबाद मधून आहेत. यांचा जो रोल आहे इंडियामध्ये लीगल आणि कंप्लायन्स, इनोवा गोल्डच्या ज्या काही गोष्टी आहेत या टप्प्याटप्प्याने वर्कआउट करून देणं यांचं कर्तव्य आहे. आपले चौथे जे डायरेक्टर आहेत मिस्टर राजेश महाजन, नॅशनल मार्केटिंग डायरेक्टर. बाय प्रोफेशनल सिव्हिल इंजिनियर आहेत. 20 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव यांना कॉर्पोरेट आणि नेटवर्किंग मध्ये आहे. GM, व्हाईस प्रेसिडेंट लेवलच्या लेवलवरती या व्यक्तीने काम केले म्हणजे विचार करू शकतो. मार्केटिंग मध्ये इंडियामध्ये आपल्याला टोटल सपोर्ट यांच्याकडनं मिळणार आहे. यासोबतच आपले जे इतर डायरेक्टर आहेत अजय कुमार सिंग सर, यांनी इंडियामध्ये इनोवा गोल्ड स्टार्टअप केली आहे. पहिली व्यक्ती आहे. थँक्स टू अजय सर. आज त्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांकडे ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे. जी आनंदम साऊथ मधनं आहेत, खूप चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत. वैभव कामठे, मी स्वतः बाय प्रोफेशनल इंजिनिअरिंग केलं, गेल्या 15 वर्षापासून नेटवर्किंग मध्ये आहे पॅरलली. प्रदीप सावर्डेकर साहेब, मुंबईमधनं पहिली व्यक्ती, आज कोकण, गोवा, महाराष्ट्राच्या बाहेर आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आज वर्कआउट यांचं चाललेलं आहे. त्यासोबत जी इंटरनॅशनल लेवलला आपली टीम आहे, बरीच लोक आहेत, सगळ्यांची नावं आपण नाही घेऊ शकत. मारिया मॅडम आहेत, अलेक्स सर आहेत. बेसिकली हे इकडे ॲरो करून दाखवतो तुम्हाला. आज ह्या व्यक्तीमुळे आपण रशियातनं हा वेबिनार लाईव्ह करतोय. थँक्स टू अलेक्स सर. मित्रांनो, एक बघितलं तुम्ही की इनोवा गोल्ड ही एका व्यक्तीची कंपनी नाहीये. इकडे एक टीमवर्क काम करते. सगळ्यांना त्यांचा प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे, एक्सपिरियन्स आहे आणि या अख्ख्या टीम कडनं आपण वर्कआउट करतोय. ऍज अ एम्प्लॉई पण ते काम करताय, बॅकहँड मध्ये ऑपरेशनला सपोर्ट करताय
त्यासोबत स्वतःचा नेटवर्किंगचा बिझनेस सुद्धा ते डेव्हलप करतात. म्हणजे इट्स अ टोटली प्रोफेशनल टीम, इंटरनॅशनल लेवलवरती वर्कआउट करते. लीगल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघू. पहिलं रजिस्ट्रेशन आहे UGHK ग्रुप लिमिटेड, होल्डिंग कंपनी आहे. ऑक्टोबर 26, 2017 पासून हाँगकाँग मधनं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यासोबत दुसरी आहे PR कोड इनकॉर्पोरेशन. बेसिकली यांचा जॉब जो आहे PR कोडचा, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये स्ट्रॅटेजी वर्ल्ड वाईड टाइम टू टाइम आपल्याला सपोर्ट करणं. तिसरी जी कंपनी आहे कॅसेंड्रा IT, बल्गेरिया मधनं आहे. यांची मेन ऍक्टिव्हिटी जी आहे, मेन काम जे आहे ते सेल्स आणि परचेस गोल्डच्या स्वरूपातलं आपण वर्कआउट करणार. त्याची सगळी इन्फॉर्मेशन, सगळा रेकॉर्ड, सगळी सिस्टम हे लोक सांभाळत आहेत. आणि चौथी कंपनी आहे इनोवा गोल्ड, रशियामधनं 25 जुलै 2019 स्टार्ट झाली आहे. इट्स अ ट्रेडिंग कंपनी. भारतामध्ये ऑलरेडी आपण 2-3 महिने पाठीमागे आहोत कोरोनामुळे. कोरोनाचे हे जे काही सिस्टम्स आहेत, वर्कआउट क्लिअर झाल्यानंतर, इंटरनॅशनल फ्लाईट चालू झाल्यानंतर गव्हर्नमेंटने आपले डायरेक्टर स्वतः इंडियामध्ये येऊन विदिन अ वीक या सगळ्या लिगल अँड कंप्लायन्स गोष्टी पूर्ण करतील. यासोबत इतर देशांमध्ये पण, म्हणजे थोडक्यात कझाकिस्तानमध्ये पण रजिस्ट्रेशन झालंय, ऑफिसेस ओपन झालंय. सेम त्या पद्धतीने भारतात सुद्धा कोरोनाचा इफेक्ट संपल्यानंतर आपल्याकडे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण स्ट्रीमलाईन करणार आहोत. गोल्ड ह्या बिझनेसमध्ये आपण जे डीलिंग करतो, ज्या प्रॉडक्ट बद्दल किंवा ज्या ब्रँड बद्दल आपण डील करतो, ते ब्रँड कोणते कोणते? पहिला आहे देगुसा. तुम्ही बघाल 1873 फ्रँकफर्ट मधनं ही कंपनी स्टार्ट झालेली आहे. मोठा ब्रँड आहे वर्ल्ड वाईड. दुसरा ब्रँड आहे आर्गो हारस, 1951 चिकागो मधनं वर्कआउट करतात. तिसरा ब्रँड आहे वॉलकॅम्बी, 1961 पासून स्वित्झर्लंड मधनं वर्कआउट करतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, आज इनोवा गोल्ड जस्ट 1-1.5 वर्षापासून स्टार्टअप झालंय, पण आज मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल ब्रँड बरोबर जे 100-150 वर्ष जुने ब्रँड आहेत, वर्ल्ड नोन ब्रँड आहेत, त्यांच्यासोबत कंपनी काम करते. खूप मोठी गोष्ट आहे. त्यासोबत ICBC, स्पेशली आपले चायनामध्ये जे कस्टमर आहेत, क्लायंट्स आहेत, त्यांच्याकरता आपण ICBCचं गोल्ड बार देतो. तिथे बाकीचे गोल्ड बार इम्पोर्ट करू शकत नाही, विकू शकत नाही, कारण ऍज पर चायनीज गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन ICBCचाच गोल्ड बार आपण तिकडे घेऊ शकतो. म्हणून आपण ICBC बरोबर चायनामध्ये वर्कआउट करतो. आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये MMTC PAP जी गव्हर्नमेंटची सबसिडाईज कंपनी आहे, त्यासोबत आपण वर्कआउट करतो. कारण ऍज पर इंडियन गव्हर्नमेंट लॉ सुद्धा आपण बाहेरनं गोल्ड इम्पोर्ट करू शकत नाही. त्यामुळे आपण फक्त स्वदेशी PAM MMTC बरोबरच वर्कआउट करतो. त्याचेच 1 ग्रॅम टू 100 ग्रॅम जे काही गोल्ड बार आहेत ते आपण आपल्या कस्टमरला, क्लायंटला प्रोव्हाइड करतो. म्हणजे वी आर प्युअर डुईंग 100% स्वदेशी, मेक इन इंडिया प्रोडक्ट बेस्ड वर्कआउट. LMBA मित्रांनो, जे काही गोल्ड बार आपण आपल्या लोकांना, क्लायंटला प्रोव्हाइड करतो ते LMBA सर्टिफाईड आहे. LMBA सर्टिफाईड म्हणजे काय? लंडन बुलियन मार्केट असोसिएशन. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी सर्टिफिकेशन असतं, एक स्टँडर्ड रँकिंग असतं, बरोबर? तसं LMBA सर्टिफाईड ज्या ठिकाणी गोल्डवरती तुम्हाला प्रिंटआउट दिसतील, ते सोनं अख्ख्या जगामध्ये तुम्हाला मान्यता प्राप्त असतं. कुठेही त्याची इनकॅशमेंट तुम्ही त्या दिवसाच्या रेट प्रमाणे स्टँडर्डाइजेशन करू शकता. म्हणजे हे व्हॅलिड अप्रूव्ड गोल्ड आहे. हे दिसतं कसं? थोडंसं एक्झाम्पल मी तुम्हाला आमच्या मागच्या कंपनीचे जे गोल्ड बार मिळाले होते, डिलिव्हरी झाली होती, त्याचे तुम्हाला शो करतो. बघा, हे LMBA सर्टिफाईड MMTC PAM हे फ्रंट साइड आहे आणि ही बॅक साइड आहे. वैशिष्ट्य काय मित्रांनो? आजपर्यंत आपण सगळे गोल्ड विकत घेत आलो, बरोबर? पण गोल्ड विकत घेतल्यानंतर आपल्याला कधी ही गोष्ट कळली आहे का की बाबा हे गोल्ड बार कधी मॅन्युफॅक्चरिंग झालंय? बरोबर, नाही माहिती कोणाला.
याचं सर्टिफिकेट नंबर काय, याचं फायनान्स काय, कोणी याला ऑथराईज केलंय. पण या ठिकाणी जर तुम्ही बघाल, बरोबर, सर्टिफाईड नंबर आहे, सिरियल नंबर आहे, मॅन्युफॅक्चरिंग केव्हा केलंय, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आहे, मेटल वेट किती वेट आहे, मेटल फायनेस किती ग्रॅम, प्युरिटी किती आहे, 999.9, 24 कॅरेटचाच गोल्ड आपण आपल्या क्लायंटला, कस्टमरला वर्ल्ड वाईड देतो. बरं, हे ऑथराईज कोणी केलंय, सिग्नेटरी, हे पण मेन्शन आहे, बारकोड मेन्शन आहे. थोडक्यात इट्स 100% लीगल, इथिकल नेटवर्किंग मध्ये प्रोडक्ट आपलं गोल्ड जे आहे वर्ल्ड वाईड आपण वर्कआउट करतो. प्युरिटी आहे. यासोबत तुम्ही जे गोल्ड अर्न करणार आहात ते गोल्ड जर तुम्हाला स्टोरेज मध्ये द्यायचं असेल, म्हणजे जसं आपण बँकेमध्ये वगैरे स्टोरेजला देतो, तसं मालका अमित म्हणून एक आपली कंपनी आहे ज्याच्यावर आपण टाइप केलेलं आहे. आपलं गोल्ड बार तिथे तुम्ही स्टोरेजला देऊ शकता. रेट वाढल्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी घ्यायची असेल तर डिलिव्हरी घेऊ शकता. चार्जेस जे काही आहे ते त्यांच्या सिस्टमनुसार आपल्याला पे करायला लागतील. 22 वर्ष जुनी मालका अमित आहे. इंटरनॅशनल लेवलला प्रोफेशनली ते लोक वर्कआउट करतात. यासोबत इवो मिनरल कॉस्मेटिक्स या क्षेत्रामध्ये पण आपण येतोय. आपले काही स्पेशलाइज प्रोडक्ट गोल्ड फॉर्म मध्ये असलेले बायो घटक, मातीमध्ये जसं गोल्ड जैविक घटक आहेत, ते अप्लाय केल्याने आपल्या शरीराचे स्किनवरती ऑक्सिजनचं पेनिट्रेशन वाढतो, ग्लो येतो. थोडक्यात स्पा रिलेटेड हे प्रोडक्ट आहे. जास्त डिटेलमध्ये आता आपण बोलणार नाही. जेव्हा हे लॉन्च होईल इंडियामध्ये तेव्हा आपण या विषयावरती बोलू. कारण सोनं आणि सौंदर्य याचं नातं लाईफ टाइम आहे. तर सोनच का, वाय गोल्ड, गोल्डचाच व्यवसाय का करायचा, किंवा मी इतर व्यवसाय करतोय तर त्यासोबत मला गोल्ड मध्ये सुद्धा का काम केलं पाहिजे, गोल्ड हे का महत्वाचं आहे. मित्रांनो, माझा वैयक्तिक जर अनुभव शेअर मी करायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना मी कॉमन एक प्रश्न विचारतो. तुम्ही हँड रेज करून तुम्ही चॅटमध्ये पण त्याचं उत्तर देऊ शकता. बघा, आपण सगळे काम करतो, जॉब करतो, बिझनेस करतो, प्रोफेशनल नेटवर्किंग वगैरे ज्या काही गोष्टी करतो त्यातनं आपण पैसे कमवतो. बरं, पैसे कमवून आपण करतो काय? तुम्ही म्हणाल काय प्रश्न विचारताय, काय करतो पैसे? पैसे खर्च करून, राईट मॅडम, पैसे कमवून माणूस खर्चच करतो. बरं, सगळेच आपण खर्च करतो का? नाही, काहीतरी आपण सेव्हिंग करतो. 10-20 जे काही तुमच्या इन्कमच्या प्रमाणामध्ये असेल, पर्सेंटेज मध्ये. बरं, उरलेले पैसे आपण, सरप्लस जी अमाऊंट आहे ती काय करतो आपण? ती आपण कुठे ना कुठे तरी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो, जिथनं 2 पैशातनं 4 पैसे मिळू शकतात. बरोबर? करेक्ट? येस वर्माजी. कुठे करतो आपण? प्रॉपर्टी, ब्लॉक, शेतजमीन, बरोबर, बँकेमध्ये पैसे ठेवतो, FD, RD, पोस्टामध्ये, शेअर मार्केट, इन्शुरन्स, इथे गुंतवणूक करतो, म्युच्युअल फंड, महिन्याला 10-20% जे काय मिळतात तिथेही हे करतो. या सगळ्या ठिकाणी आपण पैसे काहीतरी आपण गुंतवणूक करतो. आणि सगळ्यात शेवटचा एक ऑप्शन मित्रांनो उरतो, जो प्रत्येक कॉमन माणूस, मध्यमवर्गीय, मिडल क्लास किंवा हाय क्लास, जो कोणीही म्हणा, तो विचार काय करतो? माझ्याकडे, पुरुष असो किंवा स्त्री असो, तो विचार करतो माझ्याकडे थोडं तरी सोनं हे असावं का? अर्ध्या रात्रीला, मी रिपीट करतो, अर्ध्या रात्रीला जगाच्या कुठच्याही कोपऱ्यामध्ये आपण असाल आणि पैसे जर आपल्याला उभे करायचे असेल तर जगातली कुठची सिस्टम, कुठचंच मेथड तुम्हाला पैसे उभे करून देऊ शकत नाही. पण जर तुमच्याकडे सोनं असेल ते तुम्हाला अर्ध्या रात्री सुद्धा पैसे उभारून देऊ शकतात. थोडक्यात हे असेट, गोल्ड हे असेट आहे. बरोबर? यासोबत गोल्डचे इतर जे महत्वाचे पॉइंट्स, गोल्ड हा सगळ्यात मौल्यवान धातू आहे. आपण नव्हतो तेव्हाही होता, आपण आहोत, आपण गेल्यानंतर सुद्धा सोनं राहणार आहे. सोनं पृथ्वीच्या भूगर्भातून येतं. प्रोसेस बाहेर काढण्याची खूप कठीण आहे, स्तोत्र कमी आहे, त्यामुळे त्याचं ऑपरेशन कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढते. सोनं हे महागाईच्या प्रतिरोधक आहे, त्याला महागाईचा काही इफेक्ट होत नाही.
बरं, आज तुम्ही बघताय ज्या फेज मधनं आपण सगळे जातोय, बरोबर, आज सोन्याच्या कंपॅरिझनला तुलना जर केली तर आज करन्सी मार्केट डाऊन आहे. बॉन्ड, स्टॉक, शेअर मार्केट काय परिस्थिती आहे, प्रॉपर्टी मार्केट काय परिस्थिती आहे, बँकेची काय परिस्थिती आहे. पण आज सोन्याचा भाव काय, जवळजवळ 50,000. सोन्याला कधी पण राजकीय, पॉलिटिकल किंवा सामाजिक काही बदल असो, युद्ध असो किंवा कोरोना सारखं काही नॅचरल वादळ वार काही असो, सोन्याच्या पुढे कोणत्याही गोष्टीचा इफेक्ट होत नाही. सोनं आपलं व्हॅल्युएशन हे दिवसेंदिवस वाढतच घेऊन चाललं. इंटरनॅशनल लेवलला, जागतिक लेवलला सोनं ही सेकंड करन्सी म्हणजे चलन आहे, ते आंतरराष्ट्रीय चलन आहे. इंटरनॅशनल करन्सी आपण म्हणू शकतो त्याला. प्रत्येक देशाची पहिली करन्सी असते, त्याच्याबरोबर दुसरी करन्सी पण सोनं असतं. म्हणजे सोनं ही वर्ल्ड वाईड आहे, कुठेही तुम्हाला त्याचं इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. आणि सोन्यामधली जी गुंतवणूक आहे आज बघा इंटरनॅशनल लेवलला, ही सगळ्यात सुरक्षित मानली जाते. थोडक्यात आज या प्रॉडक्टला कुठचीही कंपॅरिझन नाही. नॅच्युरल प्रॉडक्ट आहे जे आपल्याला चांगलं रिटर्न्स आपली असेट लाईफ मध्ये बनवून देऊ शकतं. एक ट्रेंड जर तुम्ही बघितला, एक ग्राफिकल मार्फत मी तुम्हाला शेअर करतो. जानेवारी 1970 पासून गोल्डचा जर ट्रेंड बघितला युएसडी मध्ये, युएस डॉलर मध्ये, हा जवळजवळ एक $10 पासून जो गेला वर होत, आज 2020 आहे, जून मध्ये आपण आहे, जवळजवळ $1900 आसपास गेला. खूप मोठी झेप ही सोन्याने घेतली आहे मित्रांनो. आता सोनं आपल्याला कळलंय, बरोबर, पण आता सोनं आणि इनोव्हा गोल्ड याच्यामध्ये आपल्याला काय ऑप्शन, ऑफर काय देते, काय विकल्प, काय पर्याय देते, काय अपॉर्च्युनिटी आपल्याला इनोव्हा गोल्ड देते, याकडे आपण बघू. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. मित्रांनो, इनोव्हा गोल्ड आपल्याला काय देते, पहिलं देते मार्केट प्लेस, मराठीमध्ये शुद्ध बाजारपेठ. जागतिक लेवलची, वर्ल्ड लेवलची मार्केट प्लेस आपल्याला देते. त्याच्या डिटेल मध्ये मी तुम्हाला पुढे एक्सप्लेनेशन देतो काय होऊ शकतं मार्केट प्लेस. यासोबत बिकम अ कस्टमर, आपण कस्टमर होऊन बोनस प्रोग्राम मध्ये काम करून मार्केट प्लेसचा फायदा घेऊन अख्ख्या जगामधनं आपण आपलं सोनं अर्न करू शकतो. म्हणजे काय मित्रांनो, ट्रॅडिशनल मध्ये तुम्ही कुठचाही बिझनेस करा, फ्रँचायझी मॉडेल म्हणा, कुठचाही डॉमिनोज, पिझ्झा हट, सीसीडी, मॅकडोनल्ड्स किंवा सिंपल वे में येवले चहा, कुठच्याही फ्रँचायझीचा तुम्ही जर स्टार्टअप केला, स्टार्टअप किती 10, 20, 50 लाख, 1 करोडच्या आसपास पण जाते. आज तुम्ही समजा एक्झाम्पल ठाण्यामध्ये सावडेकर साहेब आहे, ठाण्यामध्ये त्यांनी येवले चहाची फ्रँचायझी घेतली. किती किलोमीटरचं पब्लिक त्यांच्याकडे कस्टमर येणार, फक्त 1 ते 2 किलोमीटर, त्याच्या पुढचं नाही. लिमिटेशन आलं, 12 लाख रुपया स्टार्टअप आहे, बरोबर. एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करून फक्त 2 किलोमीटरचं मार्केट प्लेस आज सावडेकर साहेबांना मिळणार. त्यांनी त्यांच्या मित्राला, जे संदीप आहे, नाशिकला दिलं. रत्नागिरीमध्ये कोणाला ऑफर केली फ्रँचायझी येवले चहाची, काय मिळणार, काही मिळणार नाही, फक्त समाधान की चांगलं ऍडवाइस केलं. म्हणजे काय, आज आपण लाखो करोड रुपये गुंतवणूक करून ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये गॅरंटी नाहीये, सक्सेस रेशो नाही, लिमिटेशन आहे. पण हेच आज सावडेकर साहेबांनी पुणे, नाशिक, दिल्ली, USA, जर्मनी, अख्ख्या जगामध्ये गोल्डचा बिझनेसची फ्रँचायझी द्यायला ऑनलाईन मध्ये या मार्केट प्लेसचा फायदा घेऊ शकता. आज मारिया मॅडम आहेत, अलेक्स सर आहेत, हे रशियामध्ये, जर्मनीमध्ये बसून आज इंडियामध्ये बिझनेस करतात. थोडक्यात जागतिक लेवलला 196 कंट्रीज मध्ये, 196 देशांमध्ये आपण आपला व्यवसाय हा स्टार्टअप करू शकतो. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठा व्यवसाय. जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतलं, उमजून घेतलं तर जबरदस्त काम याच्यामधून होणार. कशा पद्धतीने पुढे बघू आपण. काही गोष्टींचं स्टार्टअप कॉस्टिंग मध्ये आपल्याला जावं लागतं. ओके, सेम वे इनोव्हा गोल्ड आपण गोल्ड करतो, तर गोल्डचा बिझनेस स्टार्ट करण्याकरता 5 वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी आहेत.
ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम आणि VIP. आता 5 ऑप्शन्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण जॉईन करू शकतो. जर आपल्याला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही तो चॉईस करू शकता. से फॉर एक्झाम्पल मी ब्रॉन्झचं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. 110 युरो हा युरो फॉर्मॅट मध्ये आहे. तुम्हाला INR मध्ये पण मी एक्सप्लेन करेल. 10,540 अप्रॉक्सिमेटली तुम्ही स्टार्टअप करू शकता. डिपॉझिट प्रीपेमेंट करून तुमचं बुकिंग करू शकता गोल्ड करता. ते कम्फर्ट असेल तर त्याच्यातनं वर्कआउट करता येईल. अथवा स्टार्ट ब्रॉन्झ प्रोग्राम म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्टार्ट प्रोग्राम आहे. म्हणजे याच्यापेक्षा कमी अमाऊंट मध्ये तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्टअप करू शकता. 60 युरो आहे, साधारण 5,700 अप्रॉक्सिमेटली INR मध्ये. इथे हे 2 टेबल सारखे तुम्हाला दिसत आहेत, करेक्ट. हा स्टार्ट टेबल आहे, 3 लोकांचा असतो, 3 घरांचा आपण म्हणू शकतो. आणि मेन टेबल हा 7 घरांचा असतो. कसा ते पुढे मी क्लिअर करतो तुम्हाला. ही तुम्हाला स्लाइड शेअर होते. याच्यामध्ये 5 वेगवेगळे तुम्हाला फिगर्स दिसत आहेत या, बरोबर. मोबाईल सारखे आहेत, मोबाईल वरतीच बिझनेस आहे. मित्रांनो, ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम आणि VIP या 5 प्रकारचे हे कॉन्ट्रॅक्ट आहे, स्टार्टअप आहेत. मी म्हणेल 5 प्रकारचे वेगवेगळे बिझनेस आहेत, इंडस्ट्रीज आहेत, ज्या तुम्हाला यातनं अर्निंग करून देणार आहे आपल्या सगळ्यांना. आपण पहिले ब्रॉन्झ कॉन्ट्रॅक्टचं बघू. हा 1300 युरोचा आहे. साधारण 1.25 लाखाचं गोल्ड आपल्याला घ्यायचंय. ते गोल्ड आपण 110 युरो म्हणजे साधारण 10,540चं प्रीपेमेंट बुकिंग करून पण स्टार्टअप करू शकतो. अथवा 60 युरो म्हणजे 5,700 वन टाइम लास्ट टाइम. रिपीट करतो, फक्त एकदाच तुम्ही 10,540 जे 110 युरो मी सांगितले ते, अथवा 5,700 अप्रॉक्सिमेटली तुम्ही प्रीपेमेंट बुकिंग डिपॉझिट करून तुमचा व्यवसाय चालू करू शकता. यानंतर तुम्हाला आपल्याला आपल्या खिशातनं एकही रुपया याच्यामध्ये परत डिपॉझिट प्रीपेमेंट करायचा नाही. जर तुम्ही कम्पेअर केलं ट्रॅडिशनल मार्केटमध्ये, तुम्ही कुठचाही व्यवसाय करा, तुम्हाला साधारण प्रत्येक टाइम फ्रेम नंतर, वेळेनंतर तुम्हाला खिशातनं त्याच्यामध्ये गुंतवणुकी करावीच लागते. वाढवायचं असेल, दुसरी ब्रांच ओपन करायची, पैसे खिशातनं लावावेच लागतात. पण या ठिकाणी खिशातनं 1 रुपया सुद्धा परत लावायचा नाही. ऑपरेट कसं होतं, एक सिंपल कॅल्क्युलेशनचा हा डायग्राम आहे. लॉजिक समजून घ्या मित्रांनो. डिटेलमध्ये आपण नंतर ही PPT तुमच्या बरोबर शेअर करतील, ते तुमचे इंट्रोड्युसर आहेत, तुम्ही समजू शकता. कंपनीने वाटप कसं केलंय, कंपनीकडे जो फंड आला, कंपनीने वाटप कसा केला, सिंपल वे. जेव्हा आपण स्टार्टअप करतो, मी उदाहरण देतो तुम्हाला ब्रॉन्झ टेबलचं जे आहे हे. इथे आपण स्टार्टअप करतो, आपण या ठिकाणी असतो. काम काय करायचं तर मिनिमम 2 क्लायंटला रेफर करायचं. आता ही सिस्टम कशी आहे मित्रांनो, हे मी थोडंसं या सिस्टम बद्दल बोलतो. बघा, याला ॲफिलिएट रेफरल नेटवर्किंग म्हणतात. म्हणजे काय, आज प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन मध्ये तुम्ही बघितलं तर रेफरल सिस्टम प्रत्येक ठिकाणी रेफरन्स द्यावा लागतो. म्हणजे पेटीएम बघा, अमेझॉन पे बघा, तुम्ही डाउनलोड करा, दुसऱ्याला डाउनलोडला पाठवा, लिंक पाठवा, त्यातनं त्याने डाउनलोड केलं तर आपल्याला काही पैसे मिळतील. बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा रेफरल प्रोग्राम आहेत. आपण कोणाला क्रेडिट कार्ड रेफर केलं, से फॉर एक्झाम्पल सिटी बँकेचं माझं उदाहरण देतो, मी रेफर केलं तर मला 2000 रुपीज मिळतील. रेफरल प्रोग्राम आहे. लोन मध्ये सुद्धा रेफरल प्रोग्राम आहेत. ट्रॅव्हल इंडस्ट्री म्हणजे फ्लाईट बुकिंग मध्ये सुद्धा रेफरल प्रोग्राम आहेत. किंवा फ्री रेफर केलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी रेफरल प्रोग्राम आहे. का तर कस्टमर वाढावेत, बिझनेस वाढावा म्हणून ऑनलाईन मध्ये रेफरल प्रोग्राम होता. सेम हा सुद्धा आपला एक रेफरल प्रोग्राम आहे, अफिलिएट त्याला म्हणतात. कंपनी कस्टमर वाढवण्याकरता इथे आपल्याला एक चान्स देते, अपॉर्च्युनिटी देते. आपण बिझनेस प्रोग्राम मध्ये एंट्री करून कस्टमरला रेफर करून यातनं आपण गोल्ड अर्न करू शकतो. खूप सिंपल वेने, बरोबर. किंवा आपण एक अजून एक वेगळं एक्झाम्पल तुम्हाला द्यायला की शेअरिंग सिस्टम, बरोबर. आज समजा स्टेशनवरनं, आपल्या रेल्वे स्टेशनवरनं आपल्या घरी यायला फॉर एक्झाम्पल 50 रुपये ऑटोने टॅक्सीने लागतात. माझंच उदाहरण देतो, बरोबर. 50 रुपये लागतात डायरेक्ट ऑटो केली तर. तेच जर मी समजा शेअरिंग ऑटो मधनं गेलो तर फक्त 15 रुपयामध्ये, बघा
₹50 कुठे आणि ₹15 कुठे. 15 रुपयामध्ये मी माझ्या घरी येऊ शकतो. तुमचाही सगळ्यांचा हाच अनुभव असेल. पण तो जो ऑटोवाला आहे तो लगेच स्टार्ट नाही करत. तो काय करतो, त्या ऑटोमध्ये 4-5 लोक 6-7 लोक एकत्र आल्यानंतर ती ऑटो स्टार्ट करतो. पण सगळे लोक त्यांच्या डेस्टिनेशनला कमी अमाऊंट मध्ये पोहोचतात. सेम वे हा बिझनेस सुद्धा शेअरिंगचा बिझनेस, बरोबर. शेअरिंग काय करायचंय, जास्तीत जास्त लोकांना आपल्याला या कॉन्सेप्ट मध्ये वर्किंग जे करू इच्छितात, मी परत रिपीट करतो, इनोव्हा गोल्ड हा प्युअरली परफॉर्मन्स ओरिएंटेड काम करण्याचा व्यवसाय आहे. की कुठची प्रकारची इन्व्हेस्टमेंट स्कीम किंवा डबलिंग ट्रिपलिंग वगैरे असा काही प्रकार नाही. काम करू शकत असू त्या पद्धतीने लिगली आणि इथिकली आपण हा व्यवसाय करू शकतो, जसा आपण ट्रेडिशनल मार्केटमध्ये इतर व्यवसाय करतो. आपण या ठिकाणी आलो, आपण मिनिमम 2 क्लायंटला क्रायटेरिया प्रमाणे 2 क्लायंटला रेफर करायचं. ते या वरच्या 2 पोझिशनला येतात. आपली पोझिशन ऑटोमॅटिकली खालच्या घरामध्ये येते, म्हणजे स्टार्ट मधनं खालच्या 7 घरांच्या टेबलमध्ये आपण येतो. आता कंपनीकडे जेव्हा फंड येतो, 50-50 युरो आले, 10 युरो हे मेंटेनन्स करता होते, तुम्हाला 100 युरोचा बोनस गोल्ड फॉर्म मध्ये देऊन कंपनीने खाली आपल्याला इकडे एंट्री दिली. जेव्हा आपण या खालच्या 7 घरांच्या टेबलमध्ये येतो, याला मेन टेबल म्हणतात. प्रत्येक ठिकाणी हा मेन टेबल कॉमन्स असतो 7 लोकांचा. इकडे आपल्याला सपोर्ट करायला खाली 3 लोक ऑलरेडी असतातच. मी परत रिपीट करतो, आपण ह्या पहिल्या लेवलमध्ये येतो आणि आपल्याला सपोर्ट करायला खाली 3 लोक असतातच. कोण असणार, तुमचे सिनियर असणार, ज्याने तुम्हाला रेफर केलंय त्याचे सिनियर असू शकतात, क्रॉस टीम असू शकते, इतर कुठची टीम असू शकते. म्हणजे एवढे सपोर्ट करायला असतात. म्हणजे नवीन फक्त पार्टनर हे वरच्या 4 रो मध्येच येतात. ही 4 जी घर आहे, फॉर एक्झाम्पल नवीन 4 लोक आले, उदाहरण द्यायचं, इथे कॅल्क्युलेशन जे दाखवले, 400 युरो नवीन कंपनीकडे आले. हा टेबल संपूर्ण भरला. हा संपूर्ण भरल्यानंतर खालचा जो 3ऱ्या लेवलचा जो माणूस असतो त्याला गोल्डचं अचिव्हमेंट होतं, गोल्ड मिळतं 67 युरोचं. 400 किती मायनस झाले, 225 युरो हे नवीन टेबलला गेले सिल्वरच्या, ते मी नंतर सांगतो तुम्हाला. उरले 175 मधनं 100 युरो हे खाली गेले, राहिले 75 युरो. आणि हे सेकंड टेबल करता हे कंपनीने डिरेक्ट केले. 75 युरो राहिले, त्यातले 10% हा कंपनीचा प्रॉफिट मार्जिन होता, 7.5 तो गेला. आणि 67.5 युरो हे कंपनीने तुम्हाला इन्कम गोल्डच्या स्वरूपात मिळते. थोडक्यात मला काय दाखवायचं होतं की कंपनी फंड कसा डिस्ट्रीब्यूट करते, या ठिकाणी क्लिअर यांनी दाखवलेलं आहे. कंपनी आपल्या बुकिंगच्या अमाऊंट वरती पैसे कमवत नाही. आपण गोल्ड अर्न केल्यानंतर कंपनी त्यांचा प्रॉफिट कमवते. हे सेम कॅल्क्युलेशन प्रत्येक प्रोग्राम मध्ये दिलेलं आहे, आपण नंतर पाहू शकता. फॉर एक्झाम्पल सिल्वर टेबल मध्ये आहे, ओके, गोल्ड टेबल मध्ये आहे, प्लॅटिनियम टेबल मध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे कॅल्क्युलेशन नंतर बघू शकता. आता हे काम कसं करतं, ऑपरेट कसं करतं, हे सगळ्यात महत्वाचं. सिस्टम तर सांगितली, रेफर करायचंय लोकांना. फक्त 5,700 मध्ये माझा बिझनेस स्टार्ट होतो, 1 टाइम आणि लास्ट टाइम, किंवा 10,540 मध्ये पण मी स्टार्ट करू शकतो. तर वर्किंग कसं होतं या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल इथे सिल्वरचा प्रोग्राम आहे, बरोबर. आपण स्वतःला बघू, लोखंडे साहेब आहेत आमचे. फॉर एक्झाम्पल आज लोखंडे साहेब इन झाले बिझनेस मध्ये, बरोबर. काम काय करायचंय, तर मिनिमम 2 क्लायंटला, लोकांना प्रॉपरली नॉलेज एज्युकेट करून बिझनेस मध्ये रेफर करायचं. लोखंडे साहेबांनी से मॅन्युअल आणि क्रिसला रेफर केलं. कुठेही इंडियाच्या बाहेर कुठेही रेफर करू शकतो. मार्केट प्लेस जबरदस्त अपॉर्च्युनिटी, वर्ल्ड वाईड कुठेही लोकांना आपण रेकमेंड करू शकतो. ते लोखंडे साहेबांनी 2 लोकांना रेकमेंड केलं, बरोबर. ऍज पर सिस्टम तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा आपण 2 क्लायंटला रेफर करतो तर आपण स्टार्ट मधनं मेन मध्ये येतो. मग लोखंडे साहेब कुठे येणार, नवीन पोझिशन मध्ये इकडे, करेक्ट. वरचा टेबल कंप्लीट झाला, वरची 3ही घरं भरली, ते खालच्या घरामध्ये आले. मित्रांनो, सिंपल वे. आता या ठिकाणी अजून एक वैशिष्ट्य काय, आजपर्यंत आपण जे काही बिझनेस करत आलो त्या प्रत्येक बिझनेस मध्ये सपोर्ट सिस्टम काय,
कधी असते कधी नसते. पण या ठिकाणी थोडंसं पाठीमागे जातो, मी तुमच्याशी शेअर करतो. इकडे खाली लिहिलंय नो क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. म्हणजे काय? म्हणजे लोखंडे साहेब आले, त्यांनी मॅन्युअल आणि क्रिसला आणलं, बरोबर आहे, हे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. पण असंही असू शकतं लोखंडे साहेबांचे जे सिनियर आहेत ते त्यांचा तिसरा चौथा जो कोणी व्यक्ती येतो, बरोबर, जे पार्टनर येतात एक्स्ट्रा, कारण 2च्या वर आपण डायरेक्ट आपल्या टेबलमध्ये पोझिशन राहतच नाही. तर मॅन्युअल आणि क्रिस जे आहे हे त्यांच्या सिनियरकडनं किंवा त्यांच्या सिनियरकडनं, म्हणजे थोडक्यात दुसऱ्या माणसाच्या रेफरल मधनं सुद्धा इकडे येऊ शकतात. आहे ना, जबरदस्त सपोर्ट मिळाला, होऊ शकतं. म्हणून इथे लिहिले नो क्वालिफिकेशन. तरी सुद्धा म्हणजे इतर लोकांनी रेकमेंड करून दिल्यानंतर सुद्धा लोखंडे साहेब मेन टेबलला येऊ शकतात. जबरदस्त. आपण आपल्या टीमला सपोर्ट करू शकतो. याच्यामध्ये स्टार्टअपचा नवीन प्रोग्राम पण कंपनीने जस्ट रिसेंटली लॉन्च केलाय. डिटेलमध्ये नंतर आपण बोलू त्या विषयावरती. या वेबिनारमध्ये तेवढा वेळ नाही मिळणार. तोही तुम्ही संधी घेऊन त्याच्यामध्ये ऍडिशनल इन्कम सुद्धा डायरेक्ट वरती करू शकता. पोझिशन कशी आली? इकडे लोखंडे साहेब आले, करेक्ट. आता आपण हा टेबल व्ह्यू करू. स्टार्टचा टेबल फक्त एकदाच वर्किंग होतो, मेनचा टेबल हा रेग्युलर वर्क होतो, रिपीट होतो. म्हणजे काय? आता हा सेपरेट करून तुम्हाला दाखवतो मी. यू तुम्ही स्वतःला कन्सिडर करू शकता. आपण लोखंडे साहेबांना कन्सिडर करतोय. लोखंडे साहेब इकडे आले, करेक्ट. पहिल्या लेवलला जिकडे जागा खाली असते त्या ठिकाणी समजा आपण इथे आले. आता लोखंडे साहेबांचा सिनियर कोण? फॉर एक्झाम्पल क्लॅरलने आणलं. आपण आपला टेबल कंप्लीट करून क्लोज करून नेहमी आपण आपल्या रेफरन्स म्हणजे ज्याने आपल्याला इंट्रोड्यूस केलं त्याच्याच टेबलमध्ये येतो ऑलवेज. मग क्लॅरल या ठिकाणी होती तर लोखंडे साहेब इकडे आले, करेक्ट. जे लिओने एक्झाम्पल क्लॅरलला आणि इसाबेलला आणलं, क्लॅरलने लोखंडे साहेबांना तुम्हाला आम्हाला कन्सिडर करून या ठिकाणी आणलं. आता क्लॅरलने पण कमीत कमी 2 लोकांना रेकमेंड करायला पाहिजे. तर से फॉर एक्झाम्पल क्लॅरलने इवाला रेकमेंड केलं, लोखंडे साहेब आणि इवा यांना दोघांना रेकमेंड केलं. त्यासोबतच इजाबेल, बरोबर. आता इजाबेलने पण मिनिमम 2 लोकांना रेकमेंड करायचं, म्हणजे तिचे जे टीम पार्टनर आहे ते त्यांचा जो स्टार्ट मधला टेबल होता 3 लोकांचा तो क्लोज करून इकडे येऊ शकतात किंवा डायरेक्टली 10,540 सुद्धा येऊ शकतात. सेम वे इथे आपल्याला ऑप्शन आहे, डिपेंड अपॉन क्लायंट कस्टमर. एक्झाम्पल इजाबेलने अॅनीला रेकमेंड केलं आणि इजाबेलने अलीला रेकमेंड केलं, बरोबर. प्रत्येकाने 2-2 लोकांना रेकमेंड केलं. क्लॅरलने लोखंडे साहेब, इवाला, इजाबेलने अॅनी आणि अलीला. घर संपूर्ण भरलं, जागा नाही. लिओ यातनं बाहेर पडणार. पण याच्या अगोदर तुम्हाला अजून एक या प्लान मधलं वैशिष्ट्य खासियत सांगतो मित्रांनो. जरुरी नाहीये की वरचे हे बाकीचे 3 लोक जे होते हे क्लॅरल किंवा इसाबेलनेच केले पाहिजेत. ऍज पर सिस्टम 2 आणायलाच रेकमेंड करायला पाहिजे, क्रायटेरिया आहे तो, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. पण त्याच्या व्यतिरिक्त से लिओ आहे, लिओने 2 लोकांना रेकमेंड केलं होतं, पण त्याचा 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा जे कोणी क्लायंट्स आहेत ऍडिशनल 2पेक्षा जास्त ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. डिपेंड अपॉन टेबल पोझिशन. म्हणजे क्लॅरल पण काम करू शकते, इसाबेल पण करू शकतो, लिओ पण करू शकतो. म्हणजे मेन टेबल मध्ये आपल्या व्यतिरिक्त, लोखंडे साहेबांव्यतिरिक्त बाकीचे 3 लोक सुद्धा वर्किंग करणारे असतात आणि त्याचा सपोर्ट ऍज पर टेबल पोझिशन सिस्टम नुसार होऊ शकतो. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. माझ्या 12 वर्षाच्या नेटवर्किंगच्या करिअर मध्ये तुम्ही बरेच प्लान पाहिले असतील, वेगवेगळे बायनरी, जनरेशन, व्हॉटएव्हर, चांगल्या चांगल्या कंपन्यांचे. पण प्रत्येक ठिकाणी सिस्टमचा सपोर्ट एवढा होतोच सांगता येत नाही. या ठिकाणी आपल्याला सिनियर अपलाईनचा सपोर्ट, त्याच्या अपलाईनचा सपोर्ट, क्रॉस लाईनचा सपोर्ट, अदर टीमचा सपोर्ट सुद्धा होऊ शकतो ऍज पर टेबल पोझिशन, करेक्ट. आपण आता स्टँडर्ड प्रॅक्टिस बघू. 2-2 लोकांना रेकमेंड. लिओने क्लॅरल इसाबेलला रेकमेंड केलं, क्लॅरलने यू, लोखंडे साहेब इवाला रेकमेंड केलं आणि इसाबेलने अॅनी आणि अलीला रेकमेंड केलं. स्टँडर्ड प्रॅक्टिस, करेक्ट. 2-2 लोकांनी.
त्यातनं लिओ हा एक्झिट होणार म्हणजे निघून नाही जाणार मित्रांनो. लिओ हा परत त्याच्या अपलाईनच्या त्याच्या इंट्रोड्युसरच्या टेबलमध्ये जाणार. करेक्ट. आणि हा टेबल हा सेपरेट होणार. हा टेबल इकडे होणार, हा टेबल सेपरेट होणार. कसा दिसेल आपण असं बघू. सेपरेट झाल्यानंतर तुम्ही आलात, लोखंडे साहेब आलात, तेव्हा आपण फर्स्ट लेवलला होतो. जसा लिओ एक्झिट झाला आपण खालच्या पोझिशनला शिफ्ट झालो. क्लॅरल पण खालच्या पोझिशनला शिफ्ट झाला. आता आपण ह्या टेबल बद्दल बोलू. हे कसं दिसणार, ह्या पद्धतीने दिसणार. म्हणजे आपली एंट्री होताना थोडक्यात ह्या पहिल्या लेवलमध्ये होत्या, ती फिलअप झाली की आपण सेकंड लेवलला जातो. बरोबर. हे वरचे परत फिलअप झालं की आपण थर्ड लेवल. सिंपल लॉजिक. दोन लोकांचं मिनिमम लॉजिक. आता या ठिकाणी काय, आपण लोखंडे साहेबांचं उदाहरण आपण घेतलं. काय मिनिमम 2 पार्टनर रेकमेंड करायचे. इवाने पण 2 पार्टनर रेकमेंड करायचे. तर काय होऊ शकतं, तर डायरेक्टली से लोखंडे साहेबांनी सॅमला रेकमेंड केलं, लिसाला रेकमेंड केलं. 2 लोक मिनिमम. 500-700 मधनं पण येऊ शकतात, 10,540 मधनं सुद्धा येऊ शकतात. डिपेंड अपॉन क्लायंट ऑप्शन चॉईस. त्यानुसार इवा पण आहे. इवा पण 2 लोकांना रेकमेंड करणार, किमला आणि अलीला रेकमेंड केलं. 6 घरं भरली. बरोबर. क्लॅरल धरून 7 ही वरची 6 घरं भरली. आता एक्झिट कोण होणार, म्हणजे तिसऱ्या लेवल मधनं क्लॅरल हा बाहेर पडणार. पण परत मित्रांनो सांगतो, या बिझनेस प्लॅनची एक गंमत, एक जबरदस्त अट्रॅक्शन, हे सॅम, लिसा, किम, अली. बरोबर. हे आपण इंडिव्हिज्युअल लेवलला 2-2 रेकमेंड करणार हे पण आपण म्हटलं. पण त्याच वेळेस क्लॅरल हा सुद्धा त्याचे डायरेक्ट पार्टनर या ठिकाणी आणू शकतो. डिपेंड अपॉन दॅट टेबल पोझिशन. आणि त्याचा सपोर्ट हा आपल्याला लोखंडे साहेबांना, इवाला सुद्धा होऊ शकतो. जबरदस्त. करेक्ट. असं कुठच्याच इतर प्लॅन मध्ये होत नाही, पण या ठिकाणी होतं पॉसिबल. क्लॅरल इकडनं एक्झिट होणार, बाहेर पडणार. बाहेर पडून कुठे जाणार, तो परत त्याच्या अपलाईनच्या टेबलमध्ये, बट विदाउट पेइंग सिंगल रुपी. आपली पोझिशन कशी होणार आता हे पाहू आपण. अगेन लोखंडे साहेबांची, तुमची, माझी पोझिशन. आता आपण तिसऱ्या लेवलवरती आलो. सुरुवात पहिल्या लेवलवरनं झाली, दुसऱ्या लेवलला आलो, आता तिसऱ्या लेवलला आलो. म्हणजे आता आपण एक्झिट पोझिशनला लोखंडे साहेब आले. काय, तर 2 लोकांना रेकमेंड केलंय. मेन टेबल मधनं तुम्हाला आपल्याला इन्कम घ्यायचं असेल तर 2 डायरेक्ट पार्टनर मेन टेबल मध्ये आलेच पाहिजे. रिपीट करतो, 2 डायरेक्ट पार्टनर मेन टेबल मध्ये आलेच पाहिजे. पोझिशन कुठेही असू दे, नो प्रॉब्लेम. आपल्या टेबल मध्ये असू दे किंवा दुसऱ्या टेबल मध्ये असू दे, पण 2 डायरेक्ट पार्टनर मेन टेबल मध्ये आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अगेन लोखंडे साहेबांनी सॅम आणि लिसाला रेकमेंड केलं. अगेन सॅमने पण त्याचे 2 रेकमेंड करायचे, लिसाने पण 2 रेकमेंड करायचे. कसं होईल ते बघू आपण. 1 2 3 4 डायरेक्ट. करेक्ट. मला सांगू शकेल या ठिकाणी अजून काय पॉसिबिलिटी होऊ शकते? यश, श्रद्धा मॅडम, आपण सुद्धा डायरेक्ट टाकू शकतो. करेक्ट. आपण आपले डायरेक्ट, बघा ट्रॅडिशनल मार्केटमध्ये काय बिझनेस असतो, जास्तीत जास्त डायरेक्ट कस्टमर क्लायंट करणं हाच बिझनेस आहे. मग यावेळी सुद्धा आपण डायरेक्ट केले तेही आपण या ठिकाणी प्लेस करू शकतो, जेणेकरून आपल्या टीम पार्टनरला सुद्धा सपोर्ट होईल. करेक्ट. आपण स्टँडर्ड प्रमाणे बघू. हे 2 लोकांना रेकमेंड केलं, यांनी पण 2 लोकांना रेकमेंड केलं. काय होणार, एक्झिट कोण होणार, यू. लोखंडे साहेब एक्झिट. किती मिळणार, काय मिळणार, 585 युरो गोल्ड फॉर्म मध्ये. सिल्वर प्रोग्राम आहे, त्याचं एक्झाम्पल. बरोबर साहेब, जवळजवळ 80,000 रुपये झाले. ग्रेट. मित्रांनो, जेव्हा आपला पहिला मेन टेबल क्लोज होतो कुठच्याही कॉन्ट्रॅक्टचा, पहिल्या 4 कॉन्ट्रॅक्टचा स्पेशली मी म्हणेल, तेव्हा कंपनी आपल्याला नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऑटोमॅटिकली प्रोव्हिजन करून देते, एंट्री देते. त्याचं पेमेंट कंपनी करते. म्हणजे आपल्याला खिशातनं त्याचं पेमेंट करायला नको. कसं काय, सिंपल वे मी तुमच्याशी शेअर करतो. ही स्लाइड आहे.
ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, VIP. बघा याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रेड ॲरो दिसत आहेत, सर्कल ॲरो, सर्कल ॲरो, पहिल्या 4 मध्ये, शेवटी नाहीये. म्हणजे काय, से आपण ब्रॉन्झ कॉन्ट्रॅक्ट मधनं हा बिझनेस स्टार्ट केला 10,540 किंवा 5,700 अप्रॉक्सिमेटली, वन टाइम आणि लास्ट टाइम. मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे, फक्त एकदाच स्टार्टअप कॉस्ट करून आपण आपला बिझनेस स्टार्ट करतोय. 7 लोकांचा टेबल कंप्लीट पूर्ण झाला, बरोबर. कंपनी परत खालच्या सेकंड टेबलला पण आपली एंट्री देते, जे तुम्हाला मी कॅल्क्युलेशन आधी दाखवलं होतं की डिस्ट्रीब्युशन कसं होतं पेमेंटमध्ये. आणि त्याच वेळेला कंपनी आपल्याला सिल्वर टेबल मध्ये सुद्धा एंट्री येते, सिल्वर इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे थोडक्यात दुसरं शॉप, दुसरी इंडस्ट्रीमध्ये पण आपल्याला एंट्री देते. पण मित्रांनो खिशातनं कुठे आपण याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करतोय, कंपनीने प्रोव्हिजन करून दिलंय सिल्वर टेबल मध्ये. सेम सिल्वरचा सुद्धा आपला जेव्हा पहिला मेन टेबल क्लोज होतो, त्यातनं कंपनी आपल्याला गोल्डच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंट्री देते, तिसऱ्या प्रोग्राम मध्ये, तिसऱ्या इंडस्ट्रीमध्ये, तिसऱ्या दुकानामध्ये. सेम गोल्डचा आपला पहिला टेबल जेव्हा क्लोज होतो मेन, कंपनी आपल्याला प्लॅटिनम इंडस्ट्री, प्लॅटिनम शॉप मध्ये एंट्री देते, करेक्ट. आणि इथे जेव्हा तुमचा पहिला टेबल क्लोज होतो तेव्हा कंपनी आपल्याला VIP टेबल मध्ये, VIP इंडस्ट्रीमध्ये, VIP शॉप मध्ये तुम्ही म्हणा एंट्री देते. म्हणजे काय मित्रांनो, आपण 5 इंडस्ट्रीचे, 5 बिझनेसेसचे मालक होतो. पण सुरुवात कुठनं केली होती, फक्त 5,700, 10,540 एकदाच, वन टाइम, लास्ट टाइम, आणि ऑटोमॅटिकली कंपनीने आपल्याला प्रोव्हिजन दिले. बघा जेव्हा आपण आपला टेबल क्लोज करतो, बरोबर, आणि आपल्या टीम पार्टनरला सुद्धा टेबल क्लोज करायला हेल्प करतो, डायरेक्टली, इनडायरेक्टली, व्हॉट एव्हर, कोणत्याही पद्धतीने, ते सुद्धा सिल्वर टेबल मध्ये येणार. म्हणजे ते सुद्धा आपल्याला ऑटोमॅटिकली फॉलो करणार. मी रिपीट करतो, आपले सुद्धा डायरेक्ट पार्टनर, त्यांचे डायरेक्ट पार्टनर सिस्टम प्रमाणे हे त्यांचा टेबल क्लोज झाल्यानंतर, अकाउंट क्लोज झाल्यानंतर, 6 लोक आल्यानंतर ते सुद्धा सिल्वर मध्ये येणार, गोल्ड मध्ये येणार, प्लॅटिनम मध्ये येणार, VIP येणार ऑटोमॅटिकली. मित्रांनो फक्त 5,700च्या मध्ये बिझनेस मध्ये 5 वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे मालक आपण होऊ शकतो. विचारतायत सगळे, सर मिळणार किती, युरो मध्ये, ते पण सांगतो, नो प्रॉब्लेम. जेव्हा आपण ब्रॉन्झचा स्टार्टअप करतो, मिनिमम 5,740 किंवा 10,540, तेव्हा पहिल्या टेबल मध्ये साधारण आपल्याला एक 67 युरो येतात आणि उरलेली अमाऊंट आपली नवीन याच्यामध्ये जाते. तर तुम्हाला सेकंड टेबलचं मी मेन अर्निंग सांगतो. ब्रॉन्झ मध्ये तुम्हाला फक्त 6 लोकांवरती जवळजवळ 20 ते 21,000 रुपये, राऊंड अबाउट आपण 20 म्हणून 20,000 रुपये मिळतात इन द फॉर्म ऑफ गोल्ड. सिल्वर टेबल मध्ये 80,000 रुपये मिळतात. गोल्ड मध्ये 2.25 लाख, 1,75,000 रुपये मिळू शकतात इन द फॉर्म ऑफ गोल्ड, फक्त 6 लोकांवर. प्लॅटिनम मध्ये 6 लाख रुपये आणि VIP मध्ये पहिल्या टेबल पासून, मेन टेबल पासून जवळजवळ 20 लाख रुपये आपल्याला मिळू शकतात. तर मित्रांनो 20 लाख कमवायला किती पैसे खिशातनं लावले, 6 लाख कमवायला किती लावले, 2.25 लाख कमवायला किती खिशातनं लावले, 80,000 कमवायला किती खिशातनं लावले, काहीही नाही. आपण फक्त इकडे काम करत होतो 5,700च्या स्टार्टअप कॉस्ट मध्ये, आणि इंटरनॅशनल लेवलला आपण या बिझनेस मधनं 5 ठिकाणांना अर्निंग करतो. जबरदस्त. 20,000, 80,000, 2.25 लाख, 6 लाख, 20 lakhs, व्हेरी बिग अमाऊंट. ग्रेट, थँक्यू परमार साहेब, जबरदस्त, ग्रेट. आता याचा फायदा काय मित्रांनो, आपण जेवढे डायरेक्ट करू, मी रिपीट करतो, जेवढे डायरेक्ट करू तेवढा मार्केट प्लेसचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. तो कसा काय ते बघू. त्यास तुम्ही, आपण लोखंडे साहेब या ठिकाणी आहोत. आपण वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये, 196 कंट्रीज आहे वर्ल्ड मध्ये, कंट्रीच्या बाहेर सोडून देऊ, तात्पुरता भारतापुरता बोलू आपण. किती राज्य आहेत,
किती तालुके आहेत, किती डिस्ट्रिक्ट आहेत, किती शहर आहेत? हजारो. मी म्हणतो जास्त नाही, 50-100 लोकांपर्यंत जरी आपण मिनिमम, आपल्याकडे काही असे जबरदस्त लोक आहेत, सीए आहेत, इन्शुरन्स आहे, MDRT चे अचिव्हर आहेत, ते लोक जवळजवळ 1000-1200 त्यांचे डायरेक्ट क्लायंट आहेत. कितीही करू शकतो डायरेक्ट क्लायंट, प्रॉपरली सिस्टम सांगून, इथिकली, लिगली रेकमेंड केले. प्रत्येक माणूस त्याचा टेबल क्लोज करून कुठे येणार आहे? आपल्याच टेबलमध्ये. करेक्ट? म्हणजे आपला इन्कम किती वेळा घ्यायचं, कसं घ्यायचं? महिन्याला घ्यायचं, 15 दिवसाला घ्यायचं, आठवड्याला घ्यायचं, 5 दिवसाला घ्यायचं, दिवसाला घ्यायचं की तासाला घ्यायचं? हे आपणच ठरवायचं. कंपनी विदिन अ सेकंड तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट करते गोल्डच्या स्वरूपामध्ये. जबरदस्त मार्केट प्लेसचा मित्रांनो फायदा घेतलात. इंटरनॅशनल लेवलवरती, इंटरनॅशनल फ्रँचायझी म्हणा, ऑनलाईन मध्ये खूप मोठं काम या ठिकाणी होऊ शकतं. पण यासोबतच आपण एक प्लॅनिंगने, एक स्ट्रॅटेजीने जर वर्कआउट केलं, एक कॅप्टन्सी, एक लिडरशिप जर आपण डेव्हलप केली, तर काय होऊ शकतं? त्याच्याकरता कंपनी तुम्हाला ऍडिशनल, मी म्हटलं ऍडिशनल, हे तर काहीच नाही. हे जे सांगितलं हे फक्त सकाळचा चहा नाश्ता 10%. 90% बिझनेस काय तो पुढे आहे मित्रांनो. इनोवा गोल्ड लीडरशिप प्रोग्राम काय तो? लीडरशिप जो आपण लीडर क्रिएट करतो. बघा, लीडर कोण? जो लीडर क्रिएट करतो. फॉलोअर ऑटोमॅटिकली होतात, पण त्या फॉलोअरला लीडर मध्ये कन्वर्ट करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि जे आपल्याकडे काही जबरदस्त लोक करतायत, त्यांच्याकरता स्पेशली तुमच्या माझ्याकरता हा लीडरशिपचा प्रोग्राम आहे. तो कसा आहे, काय ते एक्झॅक्टली, त्याचं एक संकल्पना काय? तर कंपनीने ही सिस्टम दिली की जे लोक वेगवेगळ्या लेवलवरती, मोठ्या लेवलवरती, इंटरनॅशनल लेवलला काम करतात, डायरेक्ट करतात, त्यांना कंपनीने प्रोत्साहन, एक मोटिवेशन, एक फेलिसिटेशन करण्याकरता ऍडिशनल इन्कम या प्रोग्राम मधून दिलेला आहे. कशा पद्धतीने ते बघू आपण. खूप सिंपल पद्धतीने आपण बोलणार आहे. काय करायचंय, जसं मी मगाशी तुम्हाला टेबल, जे आपले वेगळे 5 कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम घ्यायचं असेल तर 2 क्लायंटला मिनिमम टेबल प्रोग्राम मध्ये आणायला पाहिजे. लिगली, इथिकली काम करून, प्रॉपरली ट्रेनिंग, एज्युकेशन घेऊन आपण ग्रो व्हायचं. सेम पद्धतीने आपल्याला लिडरशिप मध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल तर या ठिकाणी आपण जसे मेन प्रोग्रामला आलो, मेन टेबल मध्ये आलो, म्हणजे 7 लोकांच्या टेबल मध्ये आलो, साध्या सोप्या भाषेमध्ये, तसं आपल्याला आपले जे डायरेक्ट पार्टनर आहेत 2 लोक, त्यांना सुद्धा मेन टेबलला घेऊन यायचं. मिनिमम क्रायटेरिया तो कसा आहे, लेवल नुसार दिलाय त्यांनी. लेवल काय आहेत? फर्स्ट पासून 11 लेवल आहेत. डेझिग्नेशन म्हणा तुम्ही, जसं आपल्या कॉर्पोरेटमध्ये असतात ज्युनियर, सिनियर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, या पद्धतीने या लेवल्स आहेत. या लेवल्सला डायरेक्ट दिलेत त्यांनी, म्हणजे तेवढे डायरेक्ट आपले झाले पाहिजेत. म्हणजे पहिल्या लेवलला 2 आहेत, सेकंडला 4, 6, 8, 10, प्रत्येक लेवल नुसार आहे. जास्तीत जास्त 11व्याला 50, काहीच नाही, 50 डायरेक्ट म्हटलं तर. करेक्ट? पण त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला आपल्या टीम मध्ये हा टर्नओव्हर जिकडे लिहिलाय, म्हणजे फर्स्ट लेवलचं अचिव्हमेंट करायचं तर 2 डायरेक्ट जरुरी आहेत, पण आपल्याला आपल्या टीम मध्ये 6000चं अर्निंग सुद्धा करून द्यायचंय. माझा शब्द काय, करून द्यायचंय. कारण जर लीडर आपण स्वतःला म्हणतो तर आपल्या टीमला सुद्धा सपोर्ट करणं, जे काही सिस्टम नुसार आपल्याला करायचंय, एज्युकेट, ट्रेनिंग प्रॉपर देऊन त्यांना अर्निंग केल्यानंतर आपण आपल्या लेवलला पोहोचतो. त्या ठिकाणी कंपनी ऍडिशनल काय देते आपल्याला, 15 युरो हे आपला क्रेडिट बोनस म्हणून देते. सेकंडला 20, 25, थर्डला 30, 35, 40 असं स्टेप बाय स्टेप त्यांनी वाढवलं. आणि 8व्या लेवल नंतर त्यांनी वेगळ्या ऍडिशनल मिलियनियर क्लब म्हणून दिला. काय होऊ शकतं, याचं कॅल्क्युलेशन काय हे थोडक्यात मी जस्ट एक तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. लॉजिक फक्त समजून घ्या. कॅल्क्युलेशन कसं केलं त्यांनी, मेन टेबल मध्ये सिल्वरच्या 585 युरो डिवायडेड बाय 500 कॉन्स्टंट त्यांनी व्हॅल्युएशन ठेवलं. 1.17 बोनस युनिट येतात आणि मल्टिप्लाय बाय 15, जसं पहिल्या लेवलला 15 तुम्हाला मगाशी दाखवलं, मल्टिप्लाय 15 केलं तर साधारण 17.55 युरो तुम्हाला पहिल्या लेवलचे ऍज अ क्रेडिट बोनस मिळतो. एक सिंपल कॅल्क्युलेशन फॉर्मॅट त्यांनी स्टँडर्डाइज केलेला आहे. काय होऊ शकतं मित्रांनो, बघा,
लिडरशिप प्रोग्राम मध्ये जर आपण वर्कआउट केलं तर काय होऊ शकतं? एक्झाम्पल अगेन लोखंडे साहेबांचंच घेऊ, कारण त्या टाईपचे ते लीडर आहेत. 50-100 डायरेक्ट करून टीमला लीड करू शकतात डेफिनेटली. लोखंडे साहेब सपोज 3ऱ्या लेवलला आहेत, बरोबर, लेवल 3rd अचीव्ह केला. त्यांच्याकडे कोणी गोल्ड प्रोग्राम हिट केला, फॉर एक्झाम्पल प्रणाली मॅडम त्यांच्या टीम मध्ये, त्यांनी गोल्ड मध्ये अर्निंग केलं, गोल्डचा मेन टेबल हिट केला. गोल्ड मध्ये किती मिळतात? जसं तुम्हाला ब्रॉन्झ मध्ये सांगितलं 20,000, 80,000, 2.25 लाख, बरोबर. 2.25 लाखाचं अर्निंग तिकडे झालं, करेक्ट. त्याच्यावरती 3ऱ्या लेवलला 135 युरो, म्हणजे जवळजवळ 80 ते 90,000 रुपये कोणाला मिळणार? लोखंडे साहेबांना. काय केलं तर फक्त टीम मध्ये कुठेही कुठच्याही लेवलला कोणीही गोल्डचा प्रोग्राम हिट केला म्हणून त्याला 2.25 लाख मिळाले, साहेबांना 80-90,000 रुपये मिळाले. काय केलं आपण? सपोर्ट फक्त. हेच जर लोखंडे साहेबांनी प्लॅनिंगने काम केलं, 11व्या लेवलला लिडरशिपच्या पोहोचले. बघा तुम्ही स्वतःला या ठिकाणी सुद्धा पाहू शकता. 11व्या लेवलला आपण गेलो, लोखंडे साहेब गेले, करेक्ट. 50 डायरेक्ट जो काही क्रायटेरिया आहे तो त्या पद्धतीने टीमला पण सपोर्ट केला. त्या ठिकाणी बरोबर व्हीआयपी टेबल कोणी क्लोज केला, बरोबर. व्हीआयपी टेबल क्लोज केल्यानंतर 20 लाखाचं अर्निंग मिळतंय. मित्रांनो 20 लाख किती होऊ शकतं? आमच्या से फॉर एक्झाम्पल रसिका मॅडम आहेत, रसिका मॅडमने व्हीआयपी टेबल क्लोज केला. एक्झाम्पल लोखंडे साहेबांच्या टीम मध्ये रसिका मॅडम आहे, 20 लाखाचं अर्निंग त्यांनी क्लोज केलं, अर्न केलं. साहेब 11व्या लेवलला आहेत, लोखंडे साहेब, त्यांनी 20 लाख कमवले मॅडमने, रसिका मॅडमने. तर लोखंडे साहेबांना 2,430 युरो म्हणजे किती? जवळजवळ 10%, 2 लाख रुपये मिळू शकतात. हे की नाही जबरदस्त? फक्त एक डायरेक्ट आणि त्याच्या टीम मध्ये वर्कआउट करताना जर त्यांना मिळू शकतं. जर उद्या लोखंडे साहेबांचे 50 डायरेक्ट, 100 डायरेक्ट आहे, त्यातले 10 डायरेक्ट सुद्धा प्रॉपरली सिस्टमने एज्युकेट करून साहेबांनी वर्कआउट करून घेतलं आणि त्यांनी त्यांचे टेबल ब्रेक केले, तर 10 लोकांचे 20-20 लाख त्यांना मिळतील. पण त्या 10 लोकांचे 2-2 लाख म्हणजे 20 लाख इकडे लोखंडे साहेबांना मिळतील ना. साहेब आपल्याला मिळू शकतात ना. पॉसिबल आहे. लाखो सोडा करोडो रुपयाचं सुद्धा अर्निंग तुम्ही आपण लोखंडे साहेब गोल्डच्या या लिडरशिप प्रोग्राम मधनं घेऊ शकतो. टेबल मध्ये अटकू नका, लिडरशिप वरती फोकस करा. ते टेबल मध्ये अडकले ते टेबल मध्येच राहिले, घर घर की कहाणी मध्ये राहिले, बरोबर. जे आपण म्हणतो ब्रॉन्झ मध्ये 20,000, 80,000, गोल्ड मध्ये 2.25 लाख, प्लॅटिनम मध्ये 6 लाख, व्हीआयपी मध्ये 20 लाख. व्हीआयपीच्या टेबल मध्ये एंट्री करायची, लिडरशिप मध्ये वर्कआउट करायचं आणि करोडो मध्ये अर्निंग या ठिकाणी पॉसिबल आहे. जेवढे डायरेक्ट करू, बिझनेस खूप सोपा आहे मित्रांनो. एका वाक्यात जर सांगायचं झाला तर मगाशी जर सांगितलं की ट्रॅडिशनल मार्केटमध्ये आपले जास्तीत जास्त डायरेक्ट कस्टमर असतात. सेम या सिस्टम मध्ये आपल्याला जास्तीत जास्त डायरेक्ट करायचे आहेत, जेणेकरून आपली लिडरशिपची लेवल पटकन अचीव्ह होईल, अर्निंग वाढेल आणि त्यासोबतच रिपीट करतो, त्यासोबतच आपण आपल्या टीमला सपोर्ट आपल्या डायरेक्टच्या मार्फत सिस्टम नुसार, टेबलच्या पोझिशन नुसार करू शकतो. हे इतर कुठच्याही प्लॅन मध्ये होत नाही, फक्त आणि फक्त इनोव्हा गोल्डच्या या प्लॅन मध्ये होतं. त्यासोबतच कंपनी आपल्याला ऍडिशनल काय, मगाशी तुम्हाला मी फक्त 8 लेवल सांगितल्या, 8च्या पुढेही लेवल्स आहेत अचिव्हमेंटच्या लिडरशिपच्या. मिलेनियस क्लब म्हणून तिथे एक कंपनी एक कॉन्सेप्ट, संकल्पना दिली आहे की ज्यातून आपण एक आपली कॉर्पोरेट भावना, एक टीम बिल्डिंग इंटरनॅशनल लेवलला तुम्ही, आपण स्वतः लोखंडे साहेब स्वतः एक ब्रँड, एक लीडर इंटरनॅशनल लेवलला कंपनी त्याचे प्रमोशन वर्कआउट करते. ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आपली अचिव्हमेंट दाखवता येऊ शकते मिलेनियस क्लब मध्ये एंट्री घेतल्यानंतर. काय आहे ते बघू. एक्झाम्पल 8 ते 11 लेवल आहेत, बरोबर. जसं थोडंसं पाठीमागे जाऊन तुम्हाला मी शेअर करतो काय होते. 8 ते 11 लेवल 25,
मिनिमम डायरेक्ट, 11व्या लेवलला 50 डायरेक्ट आणि टर्नओव्हर त्याप्रमाणे पाहिजे. तर या ठिकाणी कंपनी आपल्याला 0.5% पासून 2% 11व्या लेवलला ऍडिशनल कंपनीच्या टर्नओव्हर वरती देते. कंपनीच्या टर्नओव्हर वरती म्हणजे काय, से फॉर एक्झाम्पल लोखंडे साहेब, आपण 9व्या लेवलला एक कन्सिडर करू शकतो. 100 करोडचा टर्नओव्हर झाला, 1% प्रॉफिट बाजूला निघणार, 1 करोड बाजूला निघणार. जर घेणारे दोघच असले, लोखंडे साहेब, रसिका मॅडम, किती मिळतील? 50-50 लाख. प्रणाली मॅडम असतील, सावडेकर साहेब असतील, 4 लोक असतील तर 25-25 लाख मिळतील. आणि उद्या हाच टर्नओव्हर 1000 करोड गेला, 1000 करोडचा 1% किती, त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा. 10,000 करोडचा किती, त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन. म्हणजे काय मित्रांनो, कंपनीच्या टर्नओव्हरवरती इतर लोकांच्या कामाच्या स्वरूपावरती सुद्धा आपल्याला याच्यातनं अर्निंग होऊ शकतं. टफ आहे पण इझी पण आहे. प्लॅनिंगने वर्कआउट केलं तर आपण डेफिनेटली अचीव्ह करू शकतो. त्यासोबतच जी आपली नवीन टीम आहे, जी नवीन लोक या ठिकाणी येत आहेत, त्यांना सुद्धा कंपनीने मोटिवेशन करण्याकरता रजिस्ट्रेशन ठेवलंय. कारण आज पार्ट टाइम मध्ये इन्कम करणं ही प्रत्येकाची गरज आहे. गोल्ड हा एक असेट मेकिंग विषय आहे, जो मी पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर केला माझ्या उदाहरणात. आता ठिकाणी आपण जसं इन्व्हेस्टमेंट करतो तसं गोल्ड हे जरुरी आहे. पॅरलली आपण वर्कआउट करू शकतो. जे काही आपण ज्या सिस्टम्स करतोय ते सांभाळत कंपनीने नवीन लोकांकरता जेव्हा अचीवमेंट आहे लीडरशिप लेवल 1 ला इनोवा गोल्डचा सेट, नोटपॅड, पेन, पिन्स लेवल, सेकंड लेवलला बिझनेस सेट. पण वैशिष्ट्य काय, 1 ग्रॅम गोल्ड बार. किंमत किती आहे 1 ग्रॅमची? आता 4.5-5 ऍज अ गिफ्ट, ऍज अ असेट होऊ शकतो. जबरदस्त. थर्ड लेवलला ब्रँड वॉच, पण आतमध्ये 1 ग्रॅम गोल्ड. कॉस्टिंग किती असणार? जवळजवळ ₹1,00,000 आसपास, करेक्ट. त्यानुसार फोर्थ लेवल इनोवा गोल्ड आयफोन विथ गोल्ड बार. 5व्या लेवलला मॅक प्रो, 6व्या लेवलला ऍपल आय मॅक, अगेन गोल्ड बार आहेत. 7व्या लेवलला ब्रँडेड डायमंड वॉच, कॉस्टिंग मोर दॅन 2 लाख GSLT. जबरदस्त. एक ब्रँड इमेज. 8व्या लेवलला प्रीमियम कार, नॉट ऑर्डिनरी, प्लस 0.5% कंपनीच्या टर्नओव्हर वरती. बाकीचे लोक पण काम करतात, त्याचा सुद्धा आपण शेअर घेऊ शकतो, करेक्ट. 9व्या लेवलवरती अपार्टमेंट, जे काही तुमच्या लेवलचं इन्कम आहे ते तर मिळणार, त्याच्या व्यतिरिक्त 1% तुम्हाला कंपनीच्या टर्नओव्हर वरती. 10व्या लेवलला लक्झरियस अपार्टमेंट प्लस 1.5% कंपनीच्या टर्नओव्हर वरती. आणि शेवटला 11व्या लेवलला लक्झरियस अपार्टमेंट प्लस कंपनीच्या टर्नओव्हर वरती 2%. व्हेरी बिग पॉसिबल आहे मित्रांनो. अचीवमेंट होऊ शकतात. 1-2 वर्ष लागणार डेफिनेटली, पण जो चांगल्या प्रकारे वर्कआउट करतो त्याला कमी वेळेमध्ये सुद्धा याच्यामध्ये अचीवमेंट घेता येते. आज भारतामध्ये स्टार्टअप आहे, अजूनही आपण प्री लॉन्चिंग स्टेज मध्ये आहोत. फायदा याचा आपण जास्तीत जास्त उचलला पाहिजे. आता सोन्याचं करायचं काय? सगळे विचारतात सर इनकॅशमेंट कशी करायची? इनकॅशमेंट सोपी आहे. जे काही तुम्हाला गोल्ड अर्न होणार मित्रांनो, त्याचं तुम्ही 3 फॉर्मॅट मध्ये इनकॅशमेंट करू शकता. पहिलं, डिलिव्हरी मागू शकता कुरिअर मार्फत, जे आपण टायअप करणार त्याचे चार्जेस पे करायचे. कारण कंपनीच्या ऑनलाईन साईटवरती जेव्हा तुम्हाला तिकडे ऑप्शन्स जनरेट होतात, तुम्ही ते डिलिव्हरी ऑप्शन घेऊ शकता. चार्जेस जो काही असेल त्याप्रमाणे आपल्याला पे करायला लागेल. सेकंड ऑप्शन आहे मालका अमित, जसं डिपॉझिट तुम्हाला स्टोअर करायचं आहे, भाव वाढल्यानंतर विकायचं आहे, तुम्ही ठेवू शकता. चार्जेस त्यांच्या सिस्टम प्रमाणे आपल्याला पे करायला लागेल. थर्ड ऑप्शन आहे सोनं विकू शकतो. म्हणजे आज आपण जे अर्न केलंय सोनं, तुम्हाला त्याचं कॅशमध्ये INR मध्ये आपण इंडियन भाषेमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर हेच सोनं तुम्ही कंपनीला विकू शकता. सिस्टमनुसार 1 सेकंदामध्ये तुमच्या अकाउंटला ती व्हॅल्यू जनरेट होते आणि त्यातनं तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंटला सिस्टम प्रमाणे
जे काय आहे तुम्ही इनकॅशमेंट करू शकता. जे ज्या ज्या कंट्रीमध्ये आहे त्यानुसार ते सिस्टम वर्कआउट होणार. सगळ्या गोष्टी झाल्या. आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा, कंपनी एवढे पैसे वाटते बरोबर, तर लोकांच्या मनात विचार येतो की कंपनी काय कमवते किंवा कंपनी जर एवढं वाटत असेल तर कंपनी चालेल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. मित्रांनो, आपण सगळ्यांनी नेटवर्किंग केलंय, प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव आहे. पेपरवरती आपण जेव्हा प्लॅन देतो तेव्हा आपल्याला किती मिळतं किंवा आपले इन्कम सोर्स पर्सेंटेज आपण दाखवतो, पण कंपनी किती कमवते, कंपनीचे वेज ऑफ अर्निंग, कोणकोणत्या मार्गातनं कंपनी कमवते पैसे, हे कोणीच दाखवत नाही जनरली. आयडेन्सिक असतं. पण इनोव्हा गोल्ड हा पहिला प्लॅटफॉर्म आहे, माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करतोय, जिथे कंपनीने डिस्ट्रीब्युशन क्लिअर केले, त्यासोबतच कंपनी कसं अर्निंग करते, किती पर्सेंट मध्ये करते, ऑन पेपर दिले ते पाहू आपण. फर्स्ट 10% कंपनीचं अर्निंग आहे. कंपनी किती प्रकारे, 4 प्रकारातनं अर्निंग करते. 10% अर्निंग म्हणजे काय, जे काही तुम्ही अर्निंग करता त्याचे 10% कंपनी त्यांचं प्रॉफिट मार्जिन बाजूला काढते. मी पहिल्या स्लाइडवरती परत बॅक जातो तुम्हाला कळण्याकरता. हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं स्टार्टिंगला. बघा या ठिकाणी 75 युरो हे अर्निंग झालं होतं, त्यातलं 10% कंपनीने काढलं, म्हणजे 7.5%, 10% कंपनीचं अर्निंग आहे. त्यासोबतच मेंटेनन्स चार्ज, जो काही मेंटेनन्स चार्ज कंपनी लावते ते सुद्धा एक प्रकारचं कंपनीचं अर्निंग आहे. याही प्रकारातनं कंपनी अर्निंग करते बरोबर. त्यानुसार जे काही असेल सिस्टम प्रमाणे 10, 25, 50 युरो ऑर्डर प्रोसेसिंग मध्ये कंपनी अर्निंग करते. थर्ड अर्निंगची प्रोसेस आहे, जे आपण सोनं परत कंपनीला विकतो तेव्हा बाईंगचा आणि सेलिंगचा रेट हा वेगळा असणार आहे. जसा ट्रॅडिशनल मार्केटमध्ये सुद्धा सोनं तुम्ही खरेदी विक्री करायला तेव्हा डिफरन्स असतो, सेम त्या पद्धतीने या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा जो मधला गॅप मार्जिन आहे हे सुद्धा कंपनीचं अर्निंग आहे. चौथं वेज ऑफ अर्निंग, डायरेक्ट प्रोडक्ट सेल म्हणजे काय, कंपनीचे स्वतःचे सुद्धा इनगोट्स आहेत ते सुद्धा आपण घेऊ शकतो, त्यातनं सुद्धा कंपनीला डायरेक्ट प्रॉफिट होतो. कॉस्मेटिक्स जे आता फ्युचरमध्ये येणार आहेत त्यातनं सुद्धा आपण अर्निंग करू शकतो. या 4ही मार्गातनं कंपनी त्यांचा प्रॉफिट अर्न करते. डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी कंपनीने क्लिअर केलं. आता सुरुवात कशी करायची, सगळं आवडलं. सुरुवात काय, सिंपल आहे. तुम्हाला ज्यांनी ही लिंक पाठवली त्याच्याकडनं तुम्ही त्याची रेफरल लिंक मागवून घ्या, तुमचं फ्री अकाउंट क्रिएट करा, डॉक्युमेंट्स अपलोड करा, व्हेरीफाय करा. त्यानंतर जे काही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कम्फर्टेबल आहे, ज्यातनं तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे, कोणत्याही प्रोग्राममध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता. पेमेंट तुम्हाला तुमच्या अकाउंटमधनं कार्डमधनं वगैरे करू शकता. अदर सिस्टम्स पण आहेत, तुम्हाला तुमचे इंट्रोड्युसर सांगतील, त्यातनं तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर तुमच्या गेस्टला, क्लायंटला तुम्ही या ठिकाणी वेबिनारमध्ये इंट्रोड्यूस करू शकता. वीकली आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये वेबिनार चालू झालेले आहेत, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. प्रॉपरली त्यांना नॉलेज, ट्रेनिंग, एज्युकेशन देऊन वर्किंग सिस्टम समजावून त्यांना या ठिकाणी तुम्ही बिझनेसमध्ये डेव्हलप करून तुम्ही तुमचं गोल्डचं अर्निंग करू शकता. मित्रांनो, मिशन काय की इंटरनॅशनल लेवलला कंपनीला आपलं एक ब्रँड, एक स्टँडर्ड वर्ल्ड मध्ये क्रिएट करायचंय, आणि तेव्हाच आपण आपल्या लोकांना म्हणा इट्स टाइम टू शाईन, हे आपलं मिशन आहे. आय होप, मी आशा करतो मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी साध्या सोप्या भाषेमध्ये क्लिअर केल्यात. जे काही डाऊट्स, क्वेरी समजा तुम्हाला असतील ते तुम्ही विचारूही शकता, अथवा तुमचे जे काही इंट्रोड्युसर आहेत त्यांच्याशी तुम्ही विचारून तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता.